नमस्कार दर्शकों, आज मैं हूँ खारडी ग्राम पंचायत में। ग्राम पंचायत के लोगों का कहना है कि वो पिछले कुछ समय से खारडी ग्राम पंचायत के रहीवासी परेशान हैं और पीने के पानी से महरूम हैं। ग्राम पंचायत के पदाधिकारी, सरपंच, उप सरपंच और कुछ सदस्यगण हमसे मिले और उन्होंने अपनी विपत्ति के बारे में हमें बताया। ग्राम पंचायत के लोगों का कहना है, ग्राम पंचायत के सदस्यों का, पदाधिकारियों का, सभी का कहना है कि जल्दी ही समस्या का अगर निवारण नहीं हुआ तो वो अनशन करेंगे, भूख हड़ताल करेंगे और हर आवश्यक उपाय इस समस्या को दूर करने के लिए करेंगे। मेरा आग्रह है कि ग्राम पंचायत के लोगों को पानी, पेयजल की, पीने के पानी की सुविधा मिले, ऐसा ध्यान रखने का कर्तव्य हम सबका बनता है। मेरी नज़र में कोई भी व्यक्ति, कोई भी इंसान पीने के पानी से महरूम न रहे, ऐसा हमें ध्यान रखना चाहिए। ये हमारी सबसे बड़ी जिम्मेदारी है। आइए देखते हैं कुछ खास दृश्य, समझने की कोशिश करते हैं क्या कहना है, क्या चाहते हैं खारडी ग्राम पंचायत के रहीवासी, पंचायत के सदस्य और ग्राम पंचायत के बड़े पदाधिकारी। आज आमच्या खारडी गावामध्ये पाण्याची खूप टंचाई आहे। तसंच सरपंच साहेबांच्या प्रयत्नांनी आम्ही सध्या आरोचं पाणी बिसलरीचं चालू केलेलं आहे। तर आज आमच्या खारडी गावामध्ये पाण्याची खूप टंचाई आहे आणि बिसलरीचं पाणी आम्हाला सरपंच साहेबांनी अवेलेबल करून दिलेलं आहे। तर प्रत्येक घरी आम्ही एक गिनी पाणी म्हणजे काटकसरीने खूप महिला पाणी वापरतात। तसंच आंघोळीला पाणी तलावाचं वापरतात आणि खाऱ्या पाण्याचा वापर केला जातो। आमच्या गावात पाण्याची खूप टंचाई आहे। महिला आमच्या गावात पाणीच नाही जास्त करून आम्ही बिसलरीचं पाणी एक बरणी वापरतो, फक्त पिण्यासाठी आणि सांडपाणी तलावाचं वापरतो। नमस्कार दोस्तों, हम हैं खारडी ग्राम पंचायत में। यहाँ पीने की पानी की बड़ी जबरदस्त समस्या है। आइए जानकारी हासिल करते हैं ग्राम पंचायत के अधिकारियों से। आप अपना परिचय बताएं और पूरी बात बताएं सर। मराठी राजेश यशवंत गरड, खारडी ग्रामाचे माजी सरपंच आणि आताचे उपसरपंच। आज खारडी गावाला कमीत कमी 6 महिने जास्त होऊन गेलेली आहे। आज खारडी गावाला पाणी नाही। जेव्हा मी 2017ला जेव्हा बसलो तेव्हा पाण्याचा कुठलाच प्रॉब्लेम झालेला नाही। 5 वर्ष लोकांना भरपूर पाणी दिलेलं आहे। 5 वर्षानंतर जेव्हा आता ह्या 1-2 वर्षामध्ये जेव्हा 1.5 वर्ष व्हायला आली, त्या वर्षामध्ये असा प्रॉब्लेम झालेला आहे की लोकांना महिन्यातून एकदा पाणी नाही मिळत। 6 महिन्यापासून लोकांना पाण्याची एवढी टंचाई झाली की लोक खारा पाणी यूज करतात। आंघोळीला जो साबणीचा पाणी, जो केमिकलचा पाणी आहे तो यूज करतात पाणी। आणि त्यासाठी मग आम्ही आरो पाणी चालू करून आरोचा पाणी जो आहे तो पाणी आज आम्ही लोकांना वाटप करतोय, 2-2 गिण्या देतोय, ते लोक पिण्यासाठी वापरतात। आणि याची जानकारी मी शिवसेकरांना वारंवार देऊन तरी त्याची कुठल्याच प्रकारची इथे येऊन विजिट दिलेली नाहीये, काही दिवस पाहणी केलेली नाहीये। त्यांचं एकच म्हणणं होतं का जलजीवनची लाईन जी चालू होईल त्या लाईनचं आपण पाणी हे करून घेऊ। माझं म्हणणं असं आहे की मी गायकवाड साहेबांनी त्या विषयावर बोललो आणि आमदार राजेश पाटीलने गायकवाड साहेबांना सांगितलं की ती लाईन चालू करा। ती लाईन चालू करत असताना त्या लोकांनी ती लाईन चालू केलेली आहे, पण त्याचा एवढा विषय नाही कारण ती लाईन तात्काळ आपण चालू करायला सांगितलेली आहे। पण ती आपण जलजीवनवर आपण कुठल्याच अवलंबून नाहीये की त्यांच्यावर आपण कुठली जबरदस्ती करू शकत नाही की तुमची लाईन हे तात्काळ करून घ्या। त्याने आमदार साहेबांचा मान ठेवून त्याने आपले सहकार्य केलं, पण त्या लाईनने इंटर प्रॉब्लेम झाल्यामुळे ही जी जुनी लाईन जी आहे ती लाईन तुम्ही चालू ठेवायला पाहिजे होती। ती लाईन ह्या मी शिवसेकरांना सांगितलं, ती लाईन तुम्ही का चालू ठेवत नाही? शिवसेकरांचं एकच मत आहे, म्हणजे कर्मचारी सांगतात त्याप्रमाणे त्यांचं म्हणणं आहे त्या लाईनवर प्रेशर आल्यानंतर ती लाईन उडते, असं त्याचं एक म्हणणं आहे त्यांचं। पण मी त्यांना सांगितले की असा कुठलाही प्रकार होत नाहीये। एवढी वर्ष गेल्या 20 वर्षापासून तीच लाईन वापरतात आम्ही, तेव्हा त्या लाईनला कुठेच प्रॉब्लेम झालेला नाहीये। मग आता प्रॉब्लेम का होतो याची जानकारी पातेराव साहेबांना पण आहे, इंगले साहेबांना पण आहे, प्रथमेश चौधरी साहेब यांना पण जाणीव आहे। आणि शिरसेकरांना आता शिरसेकरांना हे कुठेतरी एक कारण शोधलेलं आहे का
त्यांचं म्हणणं का लोकांना पाणी द्यायचंच नाही का, खारडी गावाला पाणी द्यायचं नसेल त्याने जर लिहून द्यावं त्यांनी का मी खारडी गावाला पाणीच करणार नाहीये, देणार नाही पाणी. मग यांचे कर्मचारी जे वारंवार ते टाकीवर येऊन बसतात त्यांना शीर्षीकरण हे पण सांगितलेलं आहे का तुम्ही तुमचे कर्मचारी जेव्हा तुम्ही ह्या ड्युटीवर पाठवता ते शासनाचा पगार घेतात. शासनाचा पगार घेत असल्यामुळे आपण तुम्ही पाणी भरून देता असं तुम्हाला ते कुठेतरी खोटं नाटक सांगून ना ते काम करतात. म्हणून त्यांना मी सांगितलं का तुम्ही एक जीपीएस फोटो पाठवून द्या. जेव्हा तुम्ही येता ना तेव्हा मला टाकीवर पोहोचले एक जीपीएस फोटो काढा आणि टाकी भरून झाल्यानंतर तुम्ही जीपीएस फोटो काढून द्या. ग्रामपंचायत विजिट याची आवश्यकताच नाही होणार. एक आमचा कर्मचारी असतो, आमच्या कर्मचाऱ्यावरून तिकडे बसवतात आणि हे लोक इकडे तिकडे हिंडत असतात त्यांचे कर्मचारी. त्यांना ते पण सांगितलं मी कर्मचारी स्टॉप बदलून द्या. ते पण आमच्याकडे स्टॉप नाहीये हे नाहीये. जेव्हा एडवन कोरा आहे, एडवन कोरेला 2 कर्मचारी ठेवल्यात, दातिवऱ्याला कर्मचारी नाही. दातिवऱ्याला त्यांचा कर्मचारी आहे जो ग्रामपंचायत कर्मचारी आहे तो कर्मचारी रात्रंदिवस हे करून पाणी भरून घेतो, रात्रभर जागरण करून. आणि खर्डीला कोणी ती वालीच नाहीये. याचा अर्थ की एडवन कोरेला 2 कर्मचारी ठेवल्यात. आणि जेव्हा खारडी गावातला एक ग्रामस्थ होता, कर्मचारी होता रामदास भिकाजी भोईर, याने एडवन पण त्याने एकटी लाईन सांभाळलेली आहे जिल्हा परिषदची. मग आता त्यांना आम्ही सूचना देतो का एक कर्मचारी जरी करत असेल त्या एडवन कोरा जी आहे ना ती टाकीला लागूनच पाईप आहेत, तिथे कर्मचाऱ्यांची आवश्यकता शक्यतो नाहीये. एक कर्मचारी पण सांभाळू शकतो. मग तुम्ही दातिवरा खारडी एक कर्मचारी द्या. दातिवरा भरून झाल्यानंतर खारडी ग्रामपंचायत टाक्या ज्या आहेत, एक वरती 38ची आणि खालची 17,000ची आहे, त्या 2 टाक्या भरून दिल्यानंतर आमचा कुठले प्रश्नच येत नाही. आम्ही त्या विषयाला सांगत नाही की आम्हाला पाणी वाढवून द्यायचं, हे आम्ही सांगतच नाही. पण तुम्ही जो शासनाने जो आम्हाला पाणी दिलेलं आहे तो पाणी तर तुम्ही नियमित द्या आम्हाला, एवढीच आमची अपेक्षा आहे. बाकीचं आमचं कुठलाच प्रकार नाही. आणि तो जरा 6 महिन्यापासून देत नाही. लोक महिला ज्या आहेत त्या दुपारी जेवत नाहीये, उन्हामध्ये जेव्हा एवढे ऊन पडते उन्हामध्ये लोक ते जवळजवळ 10 ते 15 फेऱ्या मारतात. म्हणजे महिलांची आज हालात मलाही बघवत नाहीये का मी 5 वर्षामध्ये त्यांच्या डोक्यावरचा हांडा काढलेला, आज पुन्हा त्यांच्या डोक्यावर मी हांडा चढवला आहे. म्हणजे मला याचं एकदम अतिशय वाईट वाटतं. तुम्ही माझ्या सांडपाण्याचा माझे प्रयत्न चालू आहेत. या सांडपाण्यासाठी आम्हाला जे सहकार्य केलं, एक आपले एमआरजेसी साहेब आहेत तुषार बुले साहेब जे आहेत त्यांनी पण आम्हाला खूप सहकार्य केलं की पाण्यासंदर्भात. एमर्जन्सीमध्ये आम्हाला तलावाची अमृत सरोवर तलावाची खोदण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं. आता पण त्यांचे प्रयत्न चालू आहेत. म्हणजे ह्या पाण्या डिपार्टमेंटने फक्त खुर्चीवर बसून झोपा काढायच्या आणि बाकीच्याने आम्ही त्यांच्याकडनं पाठपुरावा करून आम्ही तलाव पाणी साठवण्यासाठी आम्ही प्रयत्न करायचे आहे. मग ह्यांनी शासनाचे जो पगार घेतात या पगाराला जर हे फुकटचा पगार घेतात तर त्यांच्यावर कुठेतरी कारवाई व्हायला पाहिजे होती. किंवा शिंदे साहेबांनी विचारायला पाहिजे की कोणत्या गावाला पाणी पोचतो का नाही जात याची दखल घ्यायला पाहिजे. आणि शीर्षीकरणे त्या कर्मचाऱ्यांना प्रेशर टाकायला पाहिजे. तू तिकडनं जेव्हा टाक्या भरल्याशिवाय तिकडनं हलता कामा नाहीये असं एखाद्या अधिकाऱ्याने पण कर्मचाऱ्यांना सांगितलं पाहिजे. आम्ही पण त्या डिपार्टमेंटला काम करून झालेलं आहे. आम्ही तसं या सरपंच खुर्चीवर बसलो नाहीये. मी आज वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये पण आम्ही डिपार्टमेंट सांभाळलेली आहे. असा विषय नाहीये का आम्हाला त्याच्यातलं कळत नाहीये. आम्हाला ही सर्व माहिती आहे, कोण काय कसं कुठून पाणी येतं आणि कशा तुट्या करायचं हेही माहिती आहे. आणि याची जर वारंवार शीर्षकांना जर सूचना देऊन जर ऐकत नसेल तर मग ते काय कामाची खुर्चीवर बसून ज्यांना खरं म्हणजे कर्मचारी ठेवायला पाहिजे. त्याला शीर्षकर कर्मचारीचा लायकीचा नाही. जर तुला सामान्य कळत नसेल, एखाद्या ग्रामपंचायतचे सरपंच सांगतात, सदस्य सांगतात, ग्रामस्थ सांगतात, हे जर ह्याला कळत नसेल तर मग याचा फायदा काय. बसण्याच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकारच नाहीये. त्यांनी इथे ग्रामपंचायतला किती वेळा विजिट दिली असेल की खारडीला पाणी मिळतो का नाही मिळेल याची त्यांनी वारंवार सूचना देऊन त्यांनी हे जर ऐकत नसेल तर मग त्याच्यावर कुठेतरी कारवाई व्हायला पाहिजे. त्याच्यावर आप क्या आग्रह करना चाहते हैं, किससे क्या कहना चाहते हैं, अपनी आवाज मुख्यमंत्री तक पहुंचाना चाहते हैं, जिला कलेक्टर तक पहुंचाना चाहते हैं, आप अपने सांसद महोदय से क्या कहना चाहते हैं या आमदार से क्या कहना चाहते हैं, आप स्पष्ट तौर से बताएं और आगे आपकी क्या रणनीति रहेगी उसके ऊपर बताएं. आम्हाला एवढं सांगायचं आहे की आम्हाला जो शासनाने दिलेला जो पाणी आहे तो नियमित पाणी मिळावं. आम्हाला एवढी आमची अपेक्षा आहे. हे जर देत नसेल तर आम्ही त्याचं जे निवेदन जे आहे खारडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे निवेदन आहे ते आम्ही कलेक्टर साहेबांना देणार आहोत. कलेक्टर साहेबांनी याची दखल घ्यावी आणि पालकमंत्री आपले गणेश नाईक साहेब जे आहेत यांना पण आम्ही एक निवेदन देऊ. त्यांच्यापर्यंत झाल्यानंतर आम्ही पुढे मुख्यमंत्री साहेबांशी, देवेंद्र साहेबांशी पण या विषयावर आम्ही बोलू की आम्हाला एवढ्या महिन्यापासून पाणी नाही आहे. महिलांची हालत खराब झालेली आहे पाण्यापासून. लोक वडवण फिरतात पाण्यासाठी.
आणि शिरशेकरला ह्याची काहीच पडलेली नाही आणि त्याला वारंवार सूचना दिली. आमच्याकडे आज खराब साबणीचं केमिकलला जो पाणी आहे तो पाणी यूज करतात. पिण्यासाठी आम्ही बिसलरी तात्पुरता ठेवलेला आहे, त्याचा आम्ही लोकांना त्याचा एक वापर करून याला सांगितलेला आहे. आणि जर का तुम्ही ह्याचं झालं नाही, जर ह्या कुठल्याच अधिकाऱ्याने दखल घेतली नाही तर आम्ही सर्व महिलांना घेऊन आम्ही कलेक्टर साहेबांच्या ह्याच्यात धरणामध्ये आम्ही निवेदनला उपोषणला बसू. मेरा पुनः आग्रह है कलेक्टर महोदय से, माननीय सांसद महोदय हेमंत विष्णु सावरा जी से और इस इलाके के आमदार से। ये मामला महत्वपूर्ण है। पीने के पानी की सुविधा हर व्यक्ति को देने की हमारी सरकार की जिम्मेदारी है। हमें इसको समझना चाहिए, समझना होगा और मूलभूत सुविधाओं से लोग महरूम रह रहे, इस बात का हमें हर तरह से ध्यान रखना होगा। आज के लिए बस इतना ही, फिर मिलेंगे अगले वीडियो में अगले बुलेटिन के साथ। नमस्कार, जय हिंद, जय भारत।